दिदी, बाबा तिथे होते हे सांगायची काय गरज होती तुला? एक मिनिट सानिया, कावेरीला बाबांनी अडकवलंय हे न सांगण्याची शपथ घातलीस तुम्हाला. मग पण कावेरीला नक्की कोणी अडकवलंय याचा शोध घेण्यासाठी काकीला मदत न करण्याची नाही. अरे नुसतं काय गिटार घेऊन बसलायस? वाजवत का नाहीयेस? वाजव की, बऱ्याच दिवसात छान गिटार वाजवला नाहीयेस तू. त्यांनी गिटार गिफ्ट केली होती, त्याच इथे नाही. माझी इच्छा नाही आता. हे बघ राज, काऊ घरी गेलीये हे आता आपल्याला एक्सेप्ट करायला हवं. ठरलंय ना आपलं, मग एक्सेप्ट करूया आणि जाऊया ना पुढे. हे असं उदास बसून का स्वतःला त्रास करून घेतोयस? एकतर तडकाफडकी निघून गेले, परत तिथे पोहोचल्यावर एक साधा फोनही नाही करता आला त्यांना. याचं मला जास्त वाईट वाटतंय. हो, मग आपण करूया ना फोन तिला. कदाचित तीच आपल्या फोनची वाट बघत असेल, है ना? करूया. लाव. बाय. अगं फोन वाजतोय. तात्या हो. Number you have dialed is currently busy. Please try later. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया न. बघितलंस नाही होत. ज्यांनी तुला हे दिवस दाखवले त्यांच्या सोबत बोलायचं सुद्धा नाही. तात्या हो, पण राजवर्धन सरांशी का नाही बोलायचं? त्यांनीच तर मला या सगळ्यातून वाचवलं ना. त्या शहराशी संपर्क न ठेवलेलाच बरा. आता आली आहेस ना गावात, मग गावातच राहायचं. कळतंय? बाय. या अशा माणसांसोबत मैत्री नसलेलीच बरी. माझी शपथ आहे तुला, ज्यांनी तुला हे दिवस दाखवले त्यांच्या सोबत बोलायचं सुद्धा नाही. तात्या हो, पण राजवर्धन सरांशी का नाही बोलायचं? त्यांनीच तर मला या सगळ्यातून वाचवलं ना. आणि चांगले आहेत होते, त्यांच्याशी असं नाही. नको. आता परत कोणीतरी गोड गोड बोलून तुझी समजूत काढेल आणि तू जाशील शहराकडे. नकोय मला ते. त्या शहराशी संपर्क न ठेवलेलाच बरा. आता आली आहेस ना गावात, मग गावातच राहायचं. कळतंय?